नमस्कार, आज बनवूया मटन सुक्का। 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या, 4 इंच आले, 1 वाटी खोबरं खिसून भाजून घ्यायचे, कोथिंबीर, पुदिना, 10 ते 15 काजू घ्यायचे, कांदा लसूण चुहाना मटन मसाला, खोबरं एकदम बारीक करून घ्या, त्याला तेल सुटेपर्यंत। आता त्याच मिश्रणात काजू सुद्धा पेस्ट करून घ्या। बघा, काजू आणि खोबऱ्याचंच एवढं तेल सुटतं की आपल्याला एक्स्ट्रा तेलाची गरज लागत नाही। 2 मोठे कांदे खरपूस भाजून घ्यायचे आहेत, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। आता लसूण, आलं आणि कोथिंबीर, त्याचबरोबर आपण भाजलेला जो कांदा आहे तो बारीक करून घ्यायचा आहे। आता खोबरं आणि काजूची पेस्ट भाजलेल्या कांद्यामध्ये टाकून घ्या, त्याचबरोबर लसूण, आलं आणि कोथिंबीरीची सुद्धा पेस्ट करून घ्या। आता तुपामध्ये हे सारं वाटण चांगल्या रीतीने भाजून घ्यायचं आहे आपल्याला। हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये मटन मसाला आणि आपल्याला घरचा मसाला, बाकी सगळे मसाले टाकून ते पण सुद्धा चांगल्या रीतीने भाजून घ्यायचे। आता उकडलेलं मटन टाकून घ्या आणि मस्तपैकी भाजून घ्या। आता आपण जे मटन शिजवून घेतलेलं स्टॉक आहे ते याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे आणि आपल्या मटन सुक्काला चांगली उकळी द्यायची आहे। असं मटन सुक्क्यानं तेल सोडलं की तुम्ही रेडी आहात मटन सुक्का खायला। तुम्ही चपाती बरोबर, राईस बरोबर एन्जॉय करू शकता। आता इथपर्यंत आलायच तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि एन्जॉय मटन सुक्का।